राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावानं बर्फी तयार करण्यामध्ये नावलौकिक मिळवलाय। आता शेळेवाडी हे बर्फीसाठी प्रसिद्ध झालंय। या 2 गावात 37 ठिकाणी बर्फी तयार केली जाते। या माध्यमातून दररोज 4.5 लाख रुपयांची उलाढाल होतीये। राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावची बर्फी उत्पादनामुळे जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे। ठिकपुर्ली आणि शेळेवाडी परिसरात 37 ठिकाणी बर्फी तयार केली जाते। 1983 साली आनंदा मळगे आणि रवी शेटे यांनी बर्फी व्यवसायाला सुरुवात केली। गेल्या 42 वर्षात बर्फी दुकानदारांची संख्या वाढत गेली। या परिसरात तयार होणारी बर्फी त्याच दिवशी विक्री होते। काही वेळा तर सायंकाळनंतर ग्राहकांना बर्फी मिळत नाही। अमावस्या, रविवार, संकष्टी दिवशी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते। एका बर्फीची किंमत 13 रुपये आहे। बर्फीच्या माध्यमातून या 2 गावात रोजची उलाढाल 4.5 लाख रुपयांपर्यंत होते। बर्फी उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे। मधाचं गाव म्हणून पाटगावची ओळख आहे, त्याप्रमाणे बर्फीचं गाव म्हणून राज्य शासनाकडून ठिकपुर्लीला मान्यता द्यावी अशी मागणी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी केली आहे। ठिकपुर्ली शेळेवाडी सध्या इथे बर्फी व्यावसायिक 36 दुकाने यांचे चालू आहेत। तरी त्यांना दुधाची जरा कमतरता भासत आहे, लाकडाची कमतरता भासत आहे। तसेच त्यांना व्यवसायात चालना मिळण्यासाठी शासनानं सर्वतोपरी मदत करून किंवा कुठल्याही अनुदानात बसवून त्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न करावेत। तसेच जसे मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले, त्यांना शासनानं अनुदान देऊन त्यांना जशी उभारी दिली, त्याचप्रमाणे आमच्या इथले ठिकपुर्ली गावातील व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे शासनाची मदत किंवा अनुदान देऊन त्यांना त्यांच्या व्यवसायात उभारी द्यायचं काम करावं। सध्या दुधाची आणि सरपणाची टंचाई भासत असल्याचं बर्फी उत्पादकांनी सांगितलं। गेली 40 वर्षे बर्फीची चव पूर्ण महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा पूर्ण भारत एक्सपोर्ट झालेली बर्फी। त्या बर्फीची गुणवत्ता जिभेवर अशी रेंगाळते की एकदा खाणारा सारखा त्या मोहातच पडतो। त्या बर्फीची खासियत अशी की ह्या बर्फीमुळे आज ठिकपुर्ली गावात एक 40 वर युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। त्या म्हणजे रोजगारासाठी कोणाच्या पाठीमागे न लागता त्या बर्फीमुळे आज आर्थिक कणा, ठिकपुर्लीचा आर्थिक कणा आणि ठिकपुर्ली ह्या गावाचं नाव बर्फीमुळे भागात पूर्ण प्रसिद्धी झालेली आहे। ठिकपुर्ली गावात आनंदा मळगे यांनी व्यवसाय 40 वर्षांनी चालू केलेला आहे। तरी व्यवसायाला मार्गदर्शक चांगलं लागलेलं आहे। तरी ते 40 ते 70 ते 75 लोक आता व्यवसायावर त्या कुटुंब जगलेले आहेत। ते आता कसं झाले, दुधाचा दर वाढल्यामुळं त्या व्यवसायाला परवडण्याजोगं नाही आहे। तेव्हा शासनानं काहीतरी ह्याची मदत, काहीतरी व्यवसाय चांगला आहे करावी अशी विनंती आहे। सायंकाळी 5 नंतर तर बर्फी उत्पादनाला बंदी घालण्यात आली आहे। बर्फीचा सुगंध, परंपरा आणि एकजुटीमुळे ठिकपुर्लीनं कोल्हापूरच्या नकाशावर एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलंय। आता तर ठिकपुर्लीच्या बर्फीची चव 7 समुद्रापार पोहोचली आहे। बी न्यूजसाठी ठिकपुर्लीहून श्रीकांत जाधव।